आत्ताच आपण आकर्षणाविषयी समजून घेतलं. आपण काय करतोय? आकर्षण, मैत्री, प्रेम याच्याविषयी आपण यातला फरक, यातली तुलना आणि यातलं काही गोंधळ जो मुलांच्या मध्ये असतो तो समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. आकर्षणाविषयी आपण आता पहिल्या भागामध्ये बघितलं. आता हे मैत्री, त्याच्या पुढचा जो टप्पा आहे मैत्री किंवा दोस्ती, त्याच्याबद्दल आपण समजावून घेऊ. मैत्री दोस्ती ही पण एक महत्वाचं नातं आहे, लक्षात ठेवा. त्या आकर्षणाच्या भावनेतूनच पुढे निर्माण होणारं महत्वाचं नातं म्हणजे मैत्री किंवा दोस्ती. काय वैशिष्ट्य असतं याचं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम आणि मैत्री याच्यामध्ये काही समान वैशिष्ट्य असतात. म्हणून आपण लक्षात घ्या, मगाशी आपण बघितलं आकर्षण ही वेगळीच गोष्ट आहे. पटकन होतं, झटकन विरतं, मोह असतं, भुरळ असतं. इथं काय मैत्री आणि प्रेम म्हणजे आता तर आपण मैत्रीचं बघतोय, पण प्रेम अजून पुढच्या टप्प्यावरती जात असतं. पण ते मैत्रीतनं फुलू शकतं. त्याच्यामुळं आपल्याला ही वैशिष्ट्य सांगत असताना प्रेम आणि मैत्री यातली काही काही वैशिष्ट्य समान वाटतील. समजावून घेऊया आपण आणि मग त्यातला फरक पण तुमच्या लक्षात येईल. कशी वाढते मैत्री किंवा मैत्रीची वैशिष्ट्य काय असतात? तर सहवासातून मैत्री वाढते. एखाद्याबद्दल विश्वास वाटतो म्हणून मैत्री वाढते. एखाद्याविषयी, माणसाविषयी आवड निर्माण होते म्हणून मैत्री वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीच्या दोषांचा स्वीकार आपण करतो मैत्रीमध्ये. आकर्षणामध्ये मी मगाशी म्हणालो, आकर्षणामध्ये दोष दिसतच नाही. ज्याला आपण म्हणतो ना, आकर्षण आंधळं असतं. नुसतं चांगलं 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 दिसतं, पण व्यक्तीमध्ये नुसतं चांगलं चांगलं नसतं. काही उणीवा पण असतात, पण आकर्षणाच्या पातळीवरती त्या दिसत नाहीत. आहे तसं समर्पण त्या व्यक्तीसाठी केलं जातं. पण इथे काय, जरा थोडं तावून सुलाखून, ज्याला आपण म्हणतो सहवासातून ती मैत्री फुलते. एखाद्याचा विश्वास, ज्याला आपण म्हणतो विश्वासातून ती मैत्री फुलते. एखाद्याविषयी आवड निर्माण होते म्हणून मैत्री फुलते. आणि त्या व्यक्तीचे दोष माहीत असतात तरी पण त्या दोषांचा स्वीकार करून त्याच्यामध्ये बदल होतील ही आशा त्याच्यामध्ये असते. आणि म्हणून हे आपण मैत्रीचं वैशिष्ट्य आहे, एवढं लक्षात ठेवा. पण तरी पण मैत्री बरोबर प्रेम नाही. प्रेम अजून व्यापक संकल्पना आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण ह्याची सगळी वैशिष्ट्य बघतोय ते आपण सगळ्यांनी नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून मैत्री आणि प्रेम, जरी आपण म्हटलं प्रेम आणि मैत्रीची वैशिष्ट्य समान आहे, तरी पण त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे काही फरक आहेत, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यामुळे मैत्री आणि प्रेम समान नाही. मग काय, पण ही मैत्री होते कुठं? मग सगळ्यात महत्वाचं ही मैत्री म्हणजे ज्या कॉलेजमध्ये आपण जातो तिथं होते. प्रवासात कोणी एसटीने प्रवास करतं, बसने प्रवास करतं, कोणी ट्रेनने प्रवास करतं. जे काही साधनं असतील त्याच्याने प्रवास करतात. प्रवासात माणसं एकमेकांना भेटतात, रोजचा त्यांना भेटणं होतं. त्यातनं एखाद्याविषयी आवड निर्माण होते, एखाद्याचे जो आपल्याला स्वभाव पटतो आणि त्यातनं मैत्री तयार व्हायला लागते. त्याच्यामुळं कॉलेजमध्ये, प्रवासामध्ये, हॉस्टेलमध्ये, कामाच्या ठिकाणी अशा अनेक जागा आहेत तिथं मैत्री होऊ शकते. एकमेकांच्या सुखदुःखात साथी म्हणून मैत्री उपयोगी पडते. सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचंय, सुखदुःखाची साथी म्हणून मैत्री आपल्याला उपयोगी पडत असते. आणि म्हणून तर माणसं मैत्री करत असतात. कारण कुठलाही दुःखाचा प्रसंग घडला, कुठलाही सुखाचा प्रसंग असला तर अशाही मैत्री जी आजूबाजूला असते ती एकमेकांना मदत करते, एकमेकांच्यासाठी धावून येते. म्हणून त्या मैत्रीचा उपयोग. आता एक तुम्ही गाणं मध्ये ऐकलं असेल बघा, ते गाणं इतकं फेमस झालं होतं सगळीकडं की दुःखामध्ये सुखामध्ये मित्र कसा महत्वाचा वाटतो. म्हणजे उदाहरणार्थ ते गाणं होतं बघा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. ते हेच आहे की दुःखामध्ये जो मित्र आपल्या जवळ येतो, सुखामध्ये पण आपल्या सहभागी असतो, ती मैत्री माणसाला म्हणजे हे करते. सन्मार्गी चालणारी जी व्यक्ती असतात त्या व्यक्ती एकमेकांच्या जवळ येण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपण म्हणतो ना की सुयोग्य संगत आपल्याला असली, त्या व्यक्तीचा पण मार्ग एकच आहे, आपला पण मार्ग एकच आहे. तर अशा एका मार्गावरती, सन्मार्गावरती, सुयोग्य मार्गावरती चालणारी लोक सुद्धा मैत्रीच्या नात्यामध्ये एकत्र येतात. त्यामुळे सन्मार्ग असणं हा मैत्रीसाठी कधी कधी महत्वाचा निकष ठरतो. दुसरं, ही मैत्री जी असते त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. ती मैत्री हवीशी वाटते आणि त्या मैत्रीचा भावनिक आधार आपल्याला वाटतो. म्हणजे तुम्हाला जर ओळखायचं असेल की आकर्षण आणि मैत्री याच्यामध्ये काय फरक आहे, तर आकर्षण चटकन पटकन, म्हणजे चटकन होणं आणि पटकन विरणं, मोह भुरळ पडणं. पण इथं काय होतं, माणसाचा सारासार विचार करून तो माणूस आपल्याला हवासा वाटतो.
त्याच्या काहीतरी त्याच्याबद्दल विश्वास वाटतो, त्याच्याबद्दल काहीतरी आपुलकी वाटते, त्याचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आधार वाटतो, भावनिक आधार वाटतो, म्हणून ती मैत्री फुलत राहते. त्यामुळे मैत्रीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण लक्षात ठेवूया की हे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आकर्षण आणि प्रेम मैत्रीतून होऊ शकतं. आपण लक्षात ठेवलं म्हणजे जिथं मैत्री, कधी कधी काय होतं, आकर्षणातून मैत्रीकडे जातो माणूस, मैत्रीकडनं प्रेमाकडे जातं. पण मैत्रीमध्ये कधी कधी व्यक्तीच्या बद्दल आकर्षण वाढू शकतं आणि त्या व्यक्तीबद्दल प्रेमही निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून प्रेमाच्या पायामध्ये सुद्धा मैत्री असू शकते आणि मैत्रीच्या पायाशी आकर्षण असू शकतं. पण आपण असं समजू नये की मैत्रीमध्ये आकर्षण का वाटलं, मैत्रीमध्ये प्रेम का वाटलं, असं नाही. मैत्री हा एक टप्पा आहे. त्या मैत्रीच्या टप्प्यावरती असा विचार काही लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो की एखाद्या व्यक्तीविषयी जास्तच आकर्षण वाटतंय किंवा एखाद्याच्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची प्रोसेस पण या मैत्रीमधनं सुरू होऊ शकते. दुसरं, या मैत्रीचं अजून एक वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मैत्री ही जात धर्म लिंग वर्ग पंथ वंश लैंगिकता या पलीकडे होते. म्हणजे मैत्री ही कधी कुठल्या तरी बंधनामध्ये अडकत नाही की आपल्याच जातीची लोक, आपल्याच धर्माची लोक, पुरुषाची पुरुषाशीच मैत्री, किंवा वेगळी लैंगिकता असणारी आजूबाजूला लोक असतात त्यांच्याशी मैत्री, वेगळ्या वंशाचे, पंथाचे, भाषेचे, प्रांताचे, असे वेगळ्या प्रकारच्या माणसांशी आपली मैत्री होऊ शकते. आणि ती मैत्री समृद्धतेकडे, म्हणजे ती नातं एक समृद्ध नातं होऊ शकतं. म्हणजे त्याला आपण म्हणतो की घट्ट जिवलग मैत्री अशा याच्यामध्ये होऊ शकते. पण कधी कधी काही मैत्री असतात ना, जसं ह्या पलीकडे चांगली ताकद असणारी समृद्ध एकमेकांना करणारी मैत्री असते, तशी कधी कधी हीच मैत्री आपल्या याच वयाच्या टप्प्यावरती अनेक किशोरवयीन मुला मुलींसाठी, अनेक युवांसाठी घातक सुद्धा ठरू शकते किंवा आपण म्हणतो जोखमीची ठरू शकते. हीच मैत्री कधी कधी जोखीम निर्माण करू शकते. काय जोखीम? काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं असतात, काही व्यसनी प्रवृत्तीची माणसं असतात. आपल्याला या क्षेत्रामध्ये नेहमी म्हणतात बघा, पियर ग्रुप प्रेशर, म्हणजे समवयीन लोकांचा वेगळ्या प्रकारचा दबाव, त्या दबावामुळे व्यसनं लागू शकतात, त्या दबावामुळे अनेक प्रकारच्या चुकीच्या कृत्य करायला मुलं बळी पडतात, गुन्हेगारी कृत्य याच्यात होऊ शकतात. त्याच्यामुळं आपण नक्की ती मैत्री जशी समृद्ध करणारी असते तशी ती मैत्री जोखमीची पण असते, त्याच्यामध्ये जोखीम फार असते. आणि मग आपण म्हणतो की नाही, मित्रासाठी काय पण, काही लोक बघा बोर्ड लिहितात, तुमच्यासाठी काय पण. आता तुमच्यासाठी काय पण म्हणजे त्याचा विचार आपण करायला पाहिजे. काय पण म्हणजे काय पण नाही करता येत, आपल्याला सुयोग्य विचार. पण कधी कधी मैत्रीमध्ये रात्रीच्या 12 वाजता म्हटलं तरी तुझ्यासाठी उभा राहणार, अशा प्रकारच्या आना भाका आपण घेतो. कधी कधी त्याच्यामध्ये पण थोडा विवेक इकडं तिकडं सरकलेला असतो. त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कधी कधी मैत्री आपल्याला धोका तर निर्माण करत नाही, जोखीम तर निर्माण करत नाही, म्हणून ती तपासली पाहिजे. पण मैत्रीचं हे नातं अत्यंत महत्वाचं आणि ते प्रेमाकडे आपल्याला घेऊन जाणारं असू शकतं. मनापासून धन्यवाद.